बिहारच्या मुझफ्फरमध्ये एका खासगी हॉस्पिटलमधल्या आयसीयूत लागली आग। 7 जणांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची भीती। दिल्लीतल्या रेस्टॉरंट आग प्रकरणी मालकावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक। आगीमध्ये होरपळल्याने 21 जणांचा झाला होता मृत्यू। विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। 3 मतदारसंघातली बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश। दुपारी 3 नंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तारांची बंडखोरीची तलवार म्यान। समीर सत्तार उमेदवारी अर्ज मागे घेणार। संभाजीनगरमध्ये महायुतीतल्या वादावर मार्ग काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। नाशिकमधले भाजप बंडखोर गणेश गीते आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार। मंत्री गिरीश महाजनांना गणेश गीतेंची समजूत काढण्यात यश। मात्र गणेश गीतेंचे बंधू गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम। पुणे विधान परिषदेतल्या राष्ट्रवादीच्या वादावर पडदा। सुनील टिंगरे उमेदवारी अर्ज मागे घेणार। विक्रम काकडे राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात। रायगड विधान परिषदेत सुद्धा अपक्ष उमेदवार जुईली दळवींचा अर्ज मागे। राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंच्या मार्गातला अडसर दूर। माझ्याच नेत्यांकडून आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न। आमदार महेंद्र दळवींची पोस्ट। शाळा सुरू होण्याआधीच पालकांना दरवाढीचा शॉक। स्कूल बसच्या भाड्यामध्ये 15% वाढ। इंधनाचे दर वाढल्यानं स्कूल बस असोसिएशनचा निर्णय। विमानतळावर सेल्फी काढल्यास मोबाईल जप्त होणार। डीजीसीएकडून नवीन नियमावली जारी। विमानतळावर रील्स काढण्यावर सुद्धा बंदी। भिवंडीतल्या लक्ष्मीनगरमधल्या झोपड्या जमीनदोस्त। रेल्वे प्रशासनाकडून 258 झोपड्या जमीनदोस्त। अंजूर फाटा रेल्वे परिसरातल्या अतिक्रमणावर कारवाई। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये एटीएसची कारवाई। पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कातले 4 ताब्यात। संशयित तरुणांची 10 तास कसून चौकशी। मेट्रो लिफ्टमधल्या अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणातला आरोपी जेरबंद। मुंबई पोलिसांनी छत्तीसगडच्या रायपूरमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या। पैठण हत्या प्रकरणातला थरारक सीसीटीव्ही समोर। जुना वाद मिटवण्याच्या बहाण्यानं बोलावून केली हत्या। शिवसेनेच्या नगरसेवकासह 3 विरोधात गुन्हा दाखल। रत्नागिरीच्या कामथे उपजिल्हा रुग्णालयातल्या महिला डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात। स्त्रीरोग तज्ज्ञ कांचन मदार यांना 4,500ची लाच घेताना रंगेहात अटक। गर्भपाताच्या गोळ्यांचं किट देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप। बारामतीमधल्या गुणवडीमध्ये अवैध हातभट्ट्यांवर धाड। जमिनीखाली लपवलेला दारूसाठा जप्त। बारामती शहर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई। माऊली समाधी मंदिरात आंब्यांची आकर्षक सजावट। मंदिर परिसरात दरवळतोय आंब्यांचा सुगंध। श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती संवर्धनाकडे दुर्लक्ष। जानेवारीमध्ये मूर्तीवर सिलिकॉन लेप लावण्याचा होता ठराव। जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतला निर्णय।